चंद्रपुर महानगरपालिका के अंतर्गत कोहिनूर मैदान पर राजमाता रानी हिराई महोत्सव कार्यक्रम के दौरान सांसद प्रतिभा धानोरकर ने राज शिष्टाचार का भंग होने की बात कर कार्यक्रम का बहिष्कार किया था। सांसद धानोरकर के समर्थन में महिला कांग्रेस की ओर से एक पत्र परिषद लेकर उन्होंने इस संदर्भ में किसका निषेध व्यक्त किया, आइए देखते हैं इस खबर में। चंद्रपुर महानगर क्षेत्र के कोहिनूर मैदान पर हाल ही में संपन्न हुए राजमाता रानी हिराई महोत्सव के दौरान सांसद प्रतिभा धानोरकर ने कार्यक्रम के बीच में से ही राज शिष्टाचार भंग होने की बात कहकर कार्यक्रम से चली गई थी और अब इस मामले को लेकर चंद्रपुर महिला कांग्रेस की ओर से आज एक पत्र परिषद शासकीय विश्राम गृह में ली गई। इस पत्र परिषद में शहर महिला कांग्रेस की जिला अध्यक्षा नगर सेविका सुनंदा धोबे, ग्रामीण जिला अध्यक्षा कुंदा जेनेकर के साथ अन्य महिला कांग्रेस के पदाधिकारी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर कांग्रेस ग्रामीण जिला अध्यक्षा सुनंदा धोबे ने आरोप लगाते हुए क्या कहा स्वयं उनकी जुबानी। 20 एप्रिलला कोहिनूर ग्राउंडवर राजमाता राणी हिराई जन्मोत्सव महोत्सव जिल्हा प्रशासन चंद्रपूरच्या वतीने राबविण्यात आला होता। या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र सरकारने 25 लाखाचा निधी मंजूर केलेला होता आणि हा कार्यक्रम शासकीय होता, कुठल्याही एका विशिष्ट पक्षाचा नव्हता आणि शासकीय कार्यक्रम असल्यामुळे हा प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम होता, भाषणाचा कार्यक्रम होता। प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर पाहुणे बसलेले होते आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान ज्यांच्याकडे या कार्यक्रमाचं नियोजन होतं त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत आपल्या बल्लारशाह विधानसभेचे विद्यमान आमदार माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जाणीवपूर्वक खासदार महोदया प्रतिभाताई धानोरकर यांचा अपमान केला। त्यांचा हा अपमान एक नारी शक्तीचाच अपमान आहे, कारण राजमाता राणी हिराई या विदर्भाच्या आहेत। त्यांचं केलेलं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, आम्हाला त्याचा स्वार्थ अभिमान आहे आणि हे जे जाणीवपूर्वक कटकारस्थान सुधीरभाऊंनी रचलं, सुधीरभाऊचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि असं जर वारंवार जर घडत असेल आणि सुधीरभाऊ जर आपल्या पदाची जर सक्ती जर सर्वसामान्यावर जर करीत असेल आणि विशेष करून महिलावर जर करत असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत। खासदार म्हणण्याचा अपमान म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे, जिल्ह्याच्या महिलांचा अपमान आहे। यापूर्वी सुद्धा सुधीरभाऊंनी आपल्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या भाषणामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे उपस्थित असताना जेव्हा बहीण भावाच्या नात्याला गालबोट लावलं तेव्हा सुधीरभाऊ हे कुठल्याही थराला जाऊन काहीही करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलं आहे। तेव्हा महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध आहे। CTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट।